तेवढं पण माझ्याकडे नाही, म्हणून मी तुमच्या समोर प्रवचनासारखं प्रवचन करू शकतो. नाहीतर त्या प्रवचनात बांधिलकी आहे, त्या बांधिलकीचं प्रवचन आता नाही. जन्म सांगतो मी तुमच्या समोर, पण मी आता स्वतंत्र आहे बोलायला, हे मला सांगायचं. म्हणून व्यापक असणारं ते तत्व गुरु रूपाने प्रत्यक्ष प्रगट झालं, दत्त रूपाने प्रगट झालं. सृष्टीची उत्पत्ती अशा पद्धतीने भगवंताने खेळण्याकरता केली. खरं तर अनेक शास्त्र अनेक प्रकाराने सृष्टीविषयी वाद घालतात, त्याला शास्त्रार्थ असं म्हटलं जातं. अनेकाच्या अनेक दृष्टी आहेत, म्हणून त्यांनी न्यायशास्त्राने वैशेषिक शास्त्राने वेगळ्या पद्धतीने सृष्टीकडे पाहिलं. त्याच्यानंतर सांख्यशास्त्राने योगशास्त्राने वेगळ्या पद्धतीने पाहिलं. अशी प्रत्येकाची नजर वेगळी आहे. तसं पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा शास्त्र त्यांची पण नजर वेगळी आहे. वेदांताला जर विचारलं सृष्टी कशी झाली, तर त्यांनी अनेक प्रकारच्या ख्याती सांगायला सुरुवात केली आहे की नाही. सत्ख्याती, असत्ख्याती, अन्यथा ख्याती, आत्मख्याती, 5 प्रकारच्या ख्याती सांगितल्या. त्याच्यामध्ये अनिर्वचनीय नावाची जी ख्याती आहे ती वेदांतांनी वर्णन करून सांगितली. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे हे स्वतःहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या जगताविषयी वर्णन करताना असं वर्णन केलं. पण सगळ्या लोकांना ते कळत नाही. त्याच्यात अजातवादाची भूमिका जर मांडली, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भूमिका आहे ती डोक्यावरून जाणारी भूमिका आहे. अजातवाद सगळ्या लोकांना कळाला नाही म्हणून खाली उतरले, आणि मग त्यांनी खाली विवर्तवाद सांगितला. विवर्तवाद कळाला नाही, मग दृष्टी सृष्टीवाद सांगितला, तो कळाला नाही. मग सृष्टी दृष्टीवाद सांगितला, तो कळाला नाही. मग परिणामवाद सांगितला, तोही कळाला नाही. मग नाईलाजास्तव सांगावं लागलं, त्याचं नाव आहे आरंभवाद. या सृष्टीचा आरंभ झाला. कसा झाला सृष्टीचा आरंभ? मग ते निर्गुण निराकार असणारं ब्रह्म, शबल ब्रह्म म्हणते ते असे, ते शबल ब्रह्म, त्या शुद्ध असणारं ब्रह्म, त्याला मायेची उपाधी लागली, शबलत्व आलं. बरोबर आहे की नाही? शबलत्व आलं. ते शबलत्व आल्या कारणानं त्याच्या ठिकाणी ईश्वर भाव प्रगट झाला. ईश्वर भाव प्रगट झाला. मग तो ईश्वर संपूर्ण विश्वाला प्रसवला. म्हणजे प्रसवला विश्व तोची वय सर्व जाणता. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नया अनुमाना श्रुतीशी. पण तो परमात्मा स्वतःच विश्वाच्या रूपानं प्रसवला, त्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलं. आता विश्वोत्पत्तीचे अनेक प्रक्रिया वर्णन करून सांगितलं. वेगवेगळ्या उपनिषदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करून सांगितलं. तुम्ही ऐकता ना सर्वजण? वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळं सांगितलं. गणेश पुराण पाहिलं की गणपतीपासून झालं म्हणतात. शिवपुराण पहा, शंकरापासून झालं म्हणतात. विष्णू पुराण पाहिलं, विष्णूपासून झालं म्हणतात. असे अनेक प्रकारांनी वर्णन करून सांगितलं. सामान्य माणसाचं डोकं बिघडून जातं. तुमच्यात मेळा आहे का? लोक म्हणतात तुमचं एक उपनिषद म्हणतं असं झालं, दुसरं पुराण म्हणतं तसं झालं. आम्ही कोणाचं खरं समजायचं? त्याचं लक्षपूर्वक कारण आहे का? वेगवेगळे कारण का आले त्याचं कारण सांगतो तुमच्या समोर, लक्षपूर्वक आहे का? भाऊ म्हणायचे असा वाद जर कोणी घालायला लागलं त्याला एकच उत्तर आहे, अरे उत्पत्तीचं वर्णन त्याचं करून सांगावं जे झालंय. सरळ गोष्ट आहे की नाही? उत्पत्तीचं वर्णन त्याचं करून सांगावं जे झालंय. जे झालंच नाही त्याचं काय वर्णन करून सांगता? जगत नावाची वस्तू झालीच नाही, या बोधावर जातो कोण? मग काय, तुम्हाला झेपत नाही म्हणून आरंभ सांगायचा. ते तुम्हाला झेपत नाही म्हणून आरंभ, जग झालं म्हणून सांगायचं. नाही तर जग नावाची वस्तू प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. न होईला मागुता कदा कल्पांती घडेल, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. तुकोबराय म्हणतात. म्हणजे प्रपंच नावाची वस्तू झालीच नाही, जी झालीच नाही तिची संगती सांगायची. मग अशीच सांगावी लागणार, फक्त बुत्ता करून सांगावी लागणार. नाद मोडाय करता सांगितलं, गणपतीपासून झालं. नाद मोडाय करता सांगितलं, शंकरापासून झालं. नाद मोडाय करता सांगितलं, विष्णूपासून झालं. फक्त नाद मोडण्याचं काम केलं, नाहीतर झालंच नाही. महत्वाची गोष्ट आहे. पण तरी सर्वसामान्यांना कळावं म्हणून शास्त्रानं आरंभवाद सांगितला. आणि या आरंभवादामध्ये परमतत्व जे शिवरूपाने प्रगट झालं, त्याने खेळण्याकरिता आनंदवन प्रगट केलं. आणि आनंदवनामध्ये त्यांनी त्याची शक्ती प्रगट झाली. अर्धांगिनी पार्वती प्रगट झाली. तिच्या त्या अर्धनारीनटेश्वराच्या डाव्या अंगाच्या 6व्या अंशापासून एक पुरुष प्रगट झाला. आणि त्या पुरुषाला नाव नाही गाव नाही, तो समोर प्रत्यक्ष त्याने विचारलं अर्धनारीनटेश्वर, मी कोण आहे? ते म्हणले तू आमचं स्वरूप आहेस. मग मी काय करू? म्हणजे तू तपश्चर्या कर. मग त्याने तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्याचा परिणाम जर काय झाला असेल, भयंकर तपश्चर्या केली, त्याच्या अंगाला घाम येऊ लागला तपश्चर्याने. आणि एवढा घाम आला की तो स्वतःच त्या घामात बुडू लागला. इतकं त्याला क्षीरसागर म्हणतात. तो स्वतःच त्याच्यात बुडू लागला. आणि मग त्यानं स्वतःच्या सामर्थ्यानं एक आणखी रूप प्रगट केलं. त्याचं नाव आहे अनंत नाग, म्हणजे शेषनाग. तो शेषनाग झाला.
मग पाण्यावर शेषनाग तरंगला आणि हा त्याच्यावर पहुडला, मग तो झाला नारायण. नारायण शब्दाचा अर्थ काय होतो? नार शब्दाचा अर्थ होतो जल, आणि आयन शब्दाचा अर्थ होतो त्याच्यावर विश्राम करणारा, राहणारा, जलावर राहणारा, त्याला नारायण असं म्हणावं. तो नारायण झाला. आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावानं त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं. त्या कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं आणि ब्रह्मदेवानं स्वतःला एकटंच पाहिलं त्या कमळाच्या फुलामध्ये. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे मी नाद मोडण्याकरता सांगतो आहे. हे तुमच्या लक्षात आधी असावं, नाही तर जगत नावाची वस्तू झाली नाही. पण आरंभवात सांगायचं ना, त्यांनी नाद मोडायकरता सांगितलं म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय. म्हणून ब्रह्मदेव प्रगट झाला. त्यानं मी कोण आहे चौकशी करायला सुरुवात केली. त्या कमळाचा देठ शोधला. सगळीकडे पाहिलं, कोणी सापडलं नाही. मग आकाशवाणी दिली, तप करा. मग तप करायला सुरुवात केली. तपश्चर्या त्यांनी झाली आणि मग त्यांनी भगवान प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या समोर प्रगट झाले आणि मग सांगितलं, तू माझा पुत्र आहेस. मी तुला खेळण्याकरिता प्रगट केलेला आहे. मी तुला तत्वज्ञान सांगतो. ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहाण गदितम मया यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मणा तथैव तत्वविज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात. भागवतातले हे वर्णन आहे. पण मी तुला अनुग्रह करून त्यांनी बोध प्राप्त करून देतो, ज्ञान देतो. 4 श्लोक सांगितले, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहम यदित्यच्च यवशिष्ये तसोस्म्यहम हृतीर्थम यत् प्रतीयत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. म्हणून 4 श्लोक सांगितले. ब्रह्मदेवाला तत्वबोध प्राप्त झाला आणि मग ब्रह्मदेवानं सृजन करायला सुरुवात केली. आणि हे सृजन करत असताना त्याच्या एका अंगापासून एका ऋषीमुनींची त्यांनी निर्मिती झाली. म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या नेत्रांपासून एक ऋषी प्रगट झाले. त्यांचं नाव आहे आत्रेय. ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून प्रगट झाले म्हणून त्यांचं नाव पडलं आत्रेय. आत्री महामुनी त्यांनी प्रगट झाले. ब्रह्मदेवाच्या सावलीपासून त्यांनी एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव कर्दम. हा कर्दम त्याला तपश्चर्या करायला सांगितले. यानंतर ब्रह्मदेवाच्या शरीराच्या 2 भागापासून एक स्त्री आणि पुरुषाचा जोडा प्रगट झाला. त्यांचं नाव आहे मनु आणि शतरूपा. सगळ्यांना सृष्टीची उत्पत्ती करा म्हणून ब्रह्मदेव आज्ञा देत होते. या मनुष्य रूपाने विचारलं, आम्हाला काय आज्ञा? म्हणे सृष्टीची उत्पत्ती करा, सृष्टीचा विस्तार करा. मग काय करावं? कुठे सृष्टीचा विस्तार करा? म्हणजे पृथ्वीवर करा. पृथ्वी क्षीरसमुद्रात बुडालेली आहे. पण भगवंतानं वराह रूप धारण करून तिला वरती आणलेलं आहे. ती आकाशमंडलामध्ये स्थापित झालेली आहे. त्याच्यावर मनु आणि शतरूपा विहार करू लागले आणि मनु शतरूपापासून पुढे मानवीय सृष्टी निर्माण झाली. आपण मानव आहोत की नाही? आपल्याला मानव का म्हणतात? त्याचं कारण आपण सगळी मनुची संतती आहोत. पण मनुची संतती म्हणून आपण मानव म्हणले जातो. असे आपण मानव आहोत. मग मनु शतरूपांनी सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली. त्यांना 3 कन्या प्राप्त झाल्या. आकुती, प्रसूती आणि देवहूती. त्यातल्या 3 मुली, 3 विवाह आता करायचा आहे. कर्दम ऋषीची तपश्चर्या पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर भगवान त्यांनी प्रसन्न झाले. काय हवंय? म्हणे काय नाही, माझ्या बापानं सांगितलं सृष्टीचा विस्तार करा, म्हणजे मला संतती व्हावी लागणार. संतती होण्याकरिता मला लग्न करावं लागणार. लग्न करायचं म्हटल्यानंतर पत्नी मनासारखी असली पाहिजे. परमार्थ जर घडावा असं वाटत असेल, तुम्ही ऐकता ना सर्वजण, त्याच्याकरिता पत्नी मनासारखी असली पाहिजे. नाही तर मग ते भागवतातलं तुम्ही आठवा. ते एक चाक जर समजा डग असलं तर मग गाडी अशी चालते. ते डग असलं तर चालतं, ते आऊट नसलं पाहिजे. आऊट असल्यानंतर घोटाळा होत असतो. म्हणून त्यांनी ते एका बाजूला ओढतं. पण दोन्ही चाकं बरोबर चालले पाहिजे तर सगळ्या गोष्टी बरोबर होतात. देवाला विनंती केली, देवा म्हणून त्यांनी मला पत्नी मनासारखी प्राप्त व्हावी आणि माझ्या घरी तुमचं प्राकट्य व्हावं. म्हणून कर्दमाला भगवंतांना आशीर्वाद दिला. सांगितलं मनुष्य रूपाला 3 कन्या झालेल्या आहेत. त्याच्यातील 3री कन्या देव होती, हिच्याशी तू विवाह कर. मनुष्य रूपेच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, तुमची कन्या कर्दमाला नेऊन द्या. आणि मग देव होती आणि कर्दमाचा विवाह झाला. या विवाहामध्ये 100 वर्षाचा नवरदेव आणि 16 वर्षाची नवरी असा त्यांनी जोडा होता. पण तरी सुद्धा तपस्वी असणारे कर्दम ऋषी आहेत. देवहूतीने त्यांची सेवा केली. सेवा केलेली पाहून कर्दम ऋषी प्रसन्न झाले. तपसामर्थ्यानं तिला त्यांनी दिव्य रूप प्राप्त करून दिले. स्वतः पण नवयुवक झाले. मग सुंदर असणारा संसार थाटला आणि मग त्यांना 9 मुली झाल्या. किती? 9 मुली झाल्या. आता पहिली मुलगी झाल्यावर सगळे मुलगी म्हणतात आणि त्याच्यानंतर जर दुसरी जोडून झाली दुसऱ्या वेळेला मग काय म्हणतात? मुलगी नाही म्हणत. आताचे लोक सांगतो मी तुम्हाला, मग कार्टी झाली म्हणतात. आणि 3री जर झाली त्याच्यानंतर मग आणखीच काहीतरी शब्द वापरतात. का सांगतो? कशा?
काय पोट्टी म्हणा काय म्हणा असं लोक म्हणतात. म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत लवकर लवकर लोक करीत नाहीत. मुलीच्या जन्माचं स्वागत करावं. मुलगी झाल्यानंतर लोक नाराज होतात. अरे मुलगी फार महत्वाची असते, ती जगत जननी आहे, ती सगळ्या जगावर संस्कार करणारी आहे. असू द्या माझं प्रवचन दुसरीकडे जाईल हे जर मी सांगायला लागलो तर मला एवढंच सांग, प्रवचनकारांनी कीर्तनकारांनी हे मधून मधून सांगत जावं. मला नाही म्हणून सांगतो बरोबर आहे. म्हणून फार महत्वाचं, फार भाग्यवान माणूस ज्याला मुलगी आहे तो खरंच भाग्यवान माणूस. त्या मुलीच्याच पोटात प्रेम असतं. खरंच प्रेम असतं. बाकीचं कशाला सांगू, असं सांगायला लागलो भांडण होतील लोकांमध्ये, आपल्याकडे कशाला भांडण लावायचे. पण मुलगी फार प्रेमळ, तिच्याजवळ प्रेम असतं आणि ती खरोखर प्रेम देते माय बापाला. हे फार महत्वाचं आहे. नाही तर मुलावाले सगळे बघा तुम्ही, त्यांना एकांतात विचारायचं, लोकांतात सांगणार नाही, ते म्हणतील फार चांगलं आहे. कोणी सांगतात महाराज, कोणाचं सांगत नाही. मुलगी महत्वाची. 9 मुली झाल्या. या 9 मुलींमध्ये असणारी एक कन्या, तिचं नाव अनुसूया. अनुसूया आलो ना आपण मुद्द्यावर आता. बरोबर. म्हणजे तुम्हाला सगळं अख्खं पुराण सांगितलं मी. म्हणजे उपनिषदातलं आधी वर्णन करून सांगितलं. ते सांगता सांगता मी पुराणात आलो आणि पुराणातून आता मूळ मुद्द्यावर आलो. बरोबर आहे की नाही. कीर्तनकार भाऊ म्हणायचे पैलवानासारखा असावा. ते आम्ही लहानपणी पैलवान खेळायचो, तो टाकला का उभाच राहायचा. जसं मांजर कसं वरतून पडलं तर पायावरच पडतं, ते असं उताना पडत नाही. मांजर फेकून, आता नका मांजरांना त्रास देऊ तुम्ही, पण मांजर फेकून बघा तुम्ही, फेकलं की ते पायावरच पडतं, ते असं उताना कधीच पडत नाही. तसं कीर्तनकार असा भाऊ म्हणायचे, आमची गाडी खडकात नेली तरी पलटी होत नाही. अशी सांगणाऱ्या माणसाला ती ढव आलेली असावी. पण फिरून फिरून त्यानं बरोबर मुद्द्यावर यावं. म्हणजे मनुष्य रूपांची असणारी कन्या कोण? देव होती. आणि हा देव होती. मनुष्य रूपाची कन्या देव होती. ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झालेला मुलगा कर्दम, त्यांना झालेल्या 9 मुलीपैकी एक कन्या अनुसूया आणि ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आत्री. या दोघांचा विवाह संपन्न झाला. ज्या 9 कन्या कोणत्या कोणत्या ऋषीला दिल्या त्याची कथा वेगळी आहे, पण आत्री अनुसूयाचा विवाह संपन्न झाला. आणि मग त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवानं आत्रीला सुद्धा आज्ञा दिली की सृष्टीचा विस्तार करा. मग काय करावं? वृक्ष नावाचा पर्वत आहे, वृक्ष पर्वत. या वृक्ष पर्वतावरती निर्विंध्या नावाची नदी वाहते आहे. नदीचं नाव आहे निर्विंध्या. आणि या नदीच्या अशोक वाटिका आहे, अशोक वन आहे. अशोक वनामध्ये निर्विंध्या नदीच्या काठावर वृक्ष पर्वतावर आत्री आणि अनुसूया यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि तपश्चर्या त्यांनी करत असताना घनघोर तपश्चर्या झाली आणि परमात्मा प्रत्यक्ष तपश्चर्येमुळे प्रगट झाला. देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर हरिपाठ नावाच्या शास्त्रात सांगितलेलं आहे. काय? तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. पुढचं काय म्हणायचं, कामापुरतच घ्यायचं. तपे विन दैवत. तपश्चर्या केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही. देव असा याला आपल्या बापाचा नोकर नाही, तो काय रस्त्यावर पडलेला नाही. लोक म्हणतात आता कुठं कोणाला देव भेटतो का, कोणाला भेटला असं दाखवा, आमकं झालं. अरे तू तपश्चर्या कर ना. जे तपश्चर्या करतात त्यांना भेटत नाही. तोंडाने नुसत्या गप्पा मारणाऱ्या माणसाला कसं काय देव भेटेल? असं नाही भेटणार. जे तपश्चर्या करतात त्यांच्या समोर येत नाही, बाकीच्या लोकांना कसं काय परमात्मा भेटेल? असं नाही भेटणार. तप येऊन अंगात येऊन नाही तर कुठे येऊ, काय असेल ते. प्रत्यक्ष परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तपश्चर्याच गरजेची आहे. तपश्चर्या झाली, भगवान प्रकट झाले. विचारलं काय पाहिजे तुम्हाला सांगा. म्हणे आम्हाला ब्रह्मदेवाने आज्ञा दिली तुम्ही सृष्टीचा विस्तार करा, म्हणून आम्हाला पुत्र प्राप्त व्हावा असं वाटतं. पण आमची अशी इच्छा आहे की दुसरा कोणताच पुत्र आम्हाला होऊ नये, तू स्वतःच पुत्र रूपानं आमच्या घरी प्रगट व्हावं. भगवंताला त्यांनी साकडं घातलं आणि भगवंतांना आशीर्वाद दिला की मी स्वतःच तुमच्या पोटी प्रत्यक्ष प्रगट होईल. मग आता अनुसूया मोठी पतिव्रता आहे. पातिव्रत्याची शक्ती आहे. म्हणजे तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरील सत्ता, देवतांवर सत्ता गाजू शकते. तिच्याकडे तपश्चर्या, तप फार महत्वाचं आहे. निस्तकांधारीने डोळे बांधून टाकले, डोळे बांधून टाकले. डोळ्यात शक्ती आली. आपण हे सगळे पुराण पाहतो की नाही. डोळ्यात शक्ती आली आणि डोळ्याची पट्टी सोडल्याबरोबर दुर्योधन पोलादाचा झाला. एवढं सामर्थ्य डोळ्यात आलं का फक्त तपश्चर्या केली डोळ्याची. मग पातिव्रत्य गांधारीकडे जसं होतं, अनुसूया पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्याचं सामर्थ्य असं श्रेष्ठ होतं की जड असणाऱ्या पदार्थांवर पण सत्ता गाजवत होती. ते तपश्चर्यानेच घडू शकतं. भिंत चालली सांगायला सगळ्यांना चांगलं वाटतं. उगीच कसं काय चालेल भिंत? ती चालण्याकरता काय लागली? तपश्चर्या लागली. माझे सत्यवादाचे तप माऊली म्हणतात, ऐक नाही तप आहे. किती कल्पची कल्प तपश्चर्या केली म्हणतात. म्हणून सत्यवादाचं तप. तपश्चर्याशिवाय कोणती गोष्ट घडत नसते. म्हणून तप घडलं
की या सगळ्या गोष्टी घडतात. अनुसूयेची तपश्चर्या झाली. आत्रेय ऋषी त्यांच्या साधनेमध्ये मग्न आहेत. घरामध्ये कमंडलू ठेवलेला आहे, त्या कमंडलूमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. अनुसूयेला सांगितली सूचना, जर तुला काही त्रास अडचण काही संकट आल्यासारखं वाटत असेल तर या जलाचा तू वापर करू शकतेस असं तिला सांगून ठेवलं होतं. मग तिच्यात ते सामर्थ्य विलक्षण होतं. एक दिवशी कांडन करत होती म्हणतात, कांडन करत होती आणि कांडन करता करता आत्रेय ऋषी समोरून आले. आता ते उखळण मुसळ कांडन करायला, ते जे मुसळ आहे कांडायचं ते असं कांडन करता करता वरती गेलं आणि त्याच्यात आत्रेय ऋषी समोर त्यांना दिसले. त्या मुसळाकडे पाहिलं, त्याला सांगितलं थांब, माझ्या पतीची सेवा करून येते आणि मग परत कांडन करेन. तिची आज्ञा म्हणून मुसळ तसंच थांबलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे पातिव्रत्याचं सामर्थ्य. मग आता प्रयोग करू नये कोणी, डोकं फुटण्याची दाट शक्यता. म्हणजे हे पातिव्रत्याचं मी सामर्थ्य सांगतो. जड पदार्थांवर पण सत्ता तिची, म्हणून ते मुसळ तसं. फक्त एकच उदाहरण सांगितलं. आता दुसरं सांगतो. किती तिचं सामर्थ्य सांगावं. तिचा महिमा सगळ्या त्रैलोक्यामध्ये पसरला. आणि काय म्हणून महिमा पसरला? मेलेले माणसं जिवंत करते असा तिचा महिमा. एक शांडिला नावाची पतिव्रता होती. सकाळी कीर्तन कोणी ऐकलं असेल टीव्हीवर, त्यांनी ऐकलं त्याच्यामध्ये. आता मला क्रमप्राप्त आहे ना महाराज, सगळ्यांनीच काय टीव्हीवर कीर्तन ऐकलं का? म्हणून दत्तात्रयांच्या दरबारात आपण बसलेलो आहोत. मग इथे हे सांगितलं पाहिजे, ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजवावी टाळी, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून दत्तात्रयांच्या नावाने आपण सर्वजण उपस्थित आहोत. सुंदर हा त्यांचा दरबार भरलेला आहे, म्हणून त्यांच्याविषयी सांगितलं पाहिजे म्हणून सांगतो. शांडिला नावाची पतिव्रता, ही पतिव्रता कशी झाली ते सांगतो. या शांडिलीची बहीण पतिव्रता होती. तिचं पातिव्रत्याचं सामर्थ्य विलक्षण होतं. म्हणून ही शांडिला म्हणली, मला पण पतिव्रता व्हायचं, काय करावं लागेल? म्हणले, आधी तुला लग्न करावं लागेल. आता लग्न कोणाबरोबर करू? मग चांगल्या क्षेत्रात राहत होते. सांगितलं, महादेवाच्या मंदिरामध्ये जा, सोमवारच्या दिवशी भल्या पहाटे. जो पहिला पुरुष दिसेल त्याच्या गळ्यात वरमाला घाल, त्याला पती म्हणून स्वीकार. आता सोमवारचा दिवस होता. महादेवाच्या दर्शनाकरता भल्या पहाटे 4 वाजताच गेली. आणि गेल्यानंतर त्यांनी तिथं लोकांची गर्दी होणार म्हणून कुष्ठरोगी येऊन बसला होता नंबर लावायला. कशाकरता? त्याला भीक मागायची असेल, त्या भीक मागण्याकरता नंबर लावून बसला. आणि हिला सांगितलं होतं बहिणीनं, जो पहिला पुरुष दिसेल त्याच्या गळ्यात माळ घाल. त्याच्याच गळ्यात माळ घातली आणि त्याला सांगितलं, आता मी तुमची पत्नी, तुम्ही माझे पती, आता मी पातिव्रत्य धर्माचं पालन करणार. त्याला आयती बायको मिळाली. मग काय करायचं? घरी नेलं. त्याला पाठीत घातलं, टोकरीत डोक्यावर घेतलं, घरापर्यंत नेलं. घरी जात असताना सकाळी सकाळी त्या टोकरीत बसून प्रवास करत असताना एक वेश्या तिच्या घरावर वरती गच्चीवर उभी होती. त्याला दिसली आणि ती पाहिल्यानंतर त्याच्या मनात भरली. त्यानं घरी गेल्यानंतर त्यांनी ती टोकरी खाली ठेवल्यावर बायकोला सांगितलं, तू जर खरंच पतिव्रता असशील तर मला तिच्याकडे घेऊन चल. आता अशी पतिव्रता. आता पेच पडला ना, मग काय करावं? पण पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं. मग काय करायचं? हिनं काय केलं? या शांडिलीनं त्या वेश्येच्या दारासमोर जाऊन भल्या पहाटे झाडून घ्यायला सुरुवात केली. ती काय मान्य करणार नाही, कुष्ठरोगी आहे. झाडून घेतलं, सडा टाकला, रांगोळी काढून समार्जन सगळं त्यांनी करू लागले. ती बाई विचार करू लागली, कोण हे सगळं करत असेल? आणि माझ्या दारात येऊन त्यांनी करत आहे, पाहिलं पाहिजे. निम्म्या रात्री जागी झाली, वरती जाऊन थांबली आणि ही शांडीला तिथं तिला दिसली. ती झाडून झुडून रांगोळी काढून जात असताना घाईघाईने ती खाली आली आणि तिचा हातच पकडला. कोण म्हणे बाई तू? माझ्या दारात काय ही सडा समार्जन रांगोळी का करते आहेस? मग तिनं सांगायला सुरुवात केली की माझा पती कुष्ठरोगी आहे, त्याला तुमच्याकडे येण्याची इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी मी तुम्हाला प्रसन्न करण्याकरता हे करते. बाईने विचार केला, मनातली मनात म्हणली, जन्मभर चांगलं वागले नाही, ही सात्विक पतिव्रता आहे, हिला जर मला काही मदत करता आली तर माझ्या जन्माचं सार्थक होईल. म्हणून होकार दिला आणि होकार म्हणजे घेऊन ये तुझ्या नवऱ्याला. आता तो फार कलाकार होता. त्याला परत डोक्यावर घेऊन ज्यावेळेला येऊ लागले त्यावेळेला मांडव्य ऋषींना शूळावर दिलं होतं आणि ते शूळ त्यांच्या अंगात घुसलं नव्हतं, अर्धाच त्यांनी घुसला होता. आणि ते त्यांनी त्या शूळाला त्यांची तपश्चर्या घनघोर झालेली होती मांडव्य ऋषीची. आपल्याजवळ मांडवगण आहे आणि सिद्धेश्वराचं मंदिर पण तिथंच आहे. डोक्यावर पाठी घेऊन जात असताना चालता चालता त्याला धक्का लावला मांडव्य ऋषींना. ते रागावले आणि रागावल्यानंतर वेदना झाल्या म्हणून त्यांनी शाप दिला, ज्यानं कोणी मला या वेदना दिल्या, मला धक्का मारला, सूर्योदय होताच तो गतप्राण होईल. आता ही पतिव्रता, मग तिला परत पंचायत पडली, आता जर सूर्य उगवला माझा पती मरून जाईल. तिथंच पाठी उतरवली, कंबर खोली, पदरच त्यांनी खोला आणि उभी राहिली आणि सूर्याकडे पाहून बोलले, खबरदार जर उगवला असता
उगवला तर भस्म करून टाकेल. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता तिथं लावून घ्यायचा आपण. मग सूर्यनारायण उगवायचा थांबला आणि मग सर्व देवदेवतांना चिंता वाटू लागली. सृष्टीचक्र अशा पद्धतीनं विस्कळीत होतं की काय सर्वांना वाटू लागलं. मग हिला कोण समजून सांगेल, म्हणून ही पतिव्रता आहे आणि तिला पतिव्रतेचीच भाषा कळू शकते, दुसरं कोणी समजून सांगू शकत नाही. म्हणून कोणाला बोलवा, मग अनुसूयेला बोला. तुम्ही ऐकतात ना सर्व, मी अनुसूयाच सांगतोय. पण शांडीला का सांगितले, अनुसूयेचं सामर्थ्य सांगण्याकरता सांगतोय. का सांगतो, कशाकरता हे कळावं म्हणून त्याची खुलासेवार त्यांनी वर्णन करून सांगतो. मग अनुसूया भगवती आली आणि आल्यानंतर त्याने तिने शांडीला समजून सांगितलं, सूर्याला उगू दे. सूर्य उगवला की मी तुला वचन देते, हा तुझा पती त्याने मरण पावेल, त्याचा एक श्वास सूर्याच्या उदयानं बाहेर जाईल, पण दुसरा श्वास परत त्याला देण्याची जबाबदारी माझ्याकडे. सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्याबरोबर त्यांनी महाराज तो कुष्ठरोगी गतप्राण झाला. अनुसूयेनं तपसामर्थ्यानं त्याला पुनर्जीवन दिलं. त्याचा कुष्ठरोगही संपून गेला आणि तो जिवंत झाला. आता अनुसूयेचा महिमा त्रैलोक्यात पसरला. सगळीकडे त्यांनी अनुसूयेची ख्याती झाली आणि ती ख्याती वर्णन करून सांगणारे पत्रकार जर कोण असतील तर ते नारद महर्षी होते. कारण त्यांना तेवढंच काम आहे, देवांचे पत्रकार आहेत ते. मग ती सगळी वार्ताहर, सगळीकडे त्यांनी वार्ता पसरवली, त्रैलोक्यात वार्ता गेली. ते कैलास पर्वतावर गेले, म्हणले तुम्हाला माहिती आहे काही, म्हणजे काय झालं, एवढी मोठी पतिव्रता मेलेली माणसं जिवंत करते. एकाच ठिकाणी सांगितलं फक्त, इतर ठिकाणी सांगायला निघून गेले. तेवढ्यात पार्वतीबाईंनी लगेच फोन फिरवला वैकुंठात, हॅलो मी पार्वती बोलते. म्हणे काय झालं, तुला काही कळालं का? मग तिने सांगितलं काय कळायचं, म्हणे पतिव्रता आहे फार श्रेष्ठ आणि जी मेलेली माणसं जिवंत करते असं सांगितलं. लक्ष्मी म्हणजे ठीक आहे. तिने लगेच सत्यलोकात त्यांनी सावित्रीला फोन केला. तिघींचं एकमेकांवर चर्चा झाली आणि मग मिटिंगच झाली. महाराज मिटिंग झाल्यानंतर ठरलं की आपल्यापेक्षा, आपण एवढ्या श्रेष्ठ पतिव्रता जगात असताना आपल्यापेक्षा श्रेष्ठ डंका तिचा वाजतोय. काय अशी पतिव्रता कोणत्या प्रकारची आहे, तिची परीक्षा घेतली पाहिजे. मग काय करावं, परीक्षा घेण्याकरिता कोण जाईल म्हणून वाटच पाहत होत्या. आता हे घरी आले म्हणजे 3 देव काय, आता त्यांच्या मागे भरपूर कामं, कोणाला सृजन, कोणाला पालन, कोणाला संवार, हे 3 कामं करणारे 3 देव. त्या तिघांच्या असणाऱ्या पत्नी त्याने आपापल्या पतीच्या समोर हट्ट केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे सांगितलं पाहिजे दत्त जयंतीला, तेच आहे. म्हणून हट्ट केला आणि म्हणायला सुरुवात केली की एक मोठी पतिव्रता भूमंडलावर आहे, तुम्ही जा तिची सत्व परीक्षा पहा, सत्व पहा. आता कोणाचं सत्व पाहू नये, कोणाचं आपण एखाद्याचं बळजबरी जर सत्व पाहिलं तर बऱ्याच वेळेला आपलंच जाण्याची दाट शक्यता असते, हे लक्षात ठेवा. म्हणून सत्व कोणाचं पाहू नये. सत्व पाहण्याकरता देवाने समजून सांगितलं आपापल्या पत्नींना की असं करू नका, ती खरंच पतिव्रता आहे, श्रेष्ठ आहे, तिचं सत्व पाहायला लावू नका. पण या रुसून बसल्या. आता बायको रुसल्यानंतर काय होतं, आपण काय संन्याशी थोडेच आहोत, आपल्याला माहितच आहे काय होतं. फार समजून सांगावं लागलं, ऐकलंच नाही, नाईलाजास्तव जावं लागलं. ब्राह्मणाचा वेश धारण करून आत्रेय ऋषी घरी नसताना 3 देव अनुसूयेच्या दारात आले. ओम भवती भिक्षाम देही, भिक्षा त्यांनी मागायला सुरुवात केली. अनुसूयेला वाटलं कोणीतरी ब्राह्मण याचक आलेले आहेत, आपण त्यांना भिक्षा दिली पाहिजे. कंदमुळं फळं काय असेल ते सुपात घेऊन आली देण्याकरिता. त्यांनी सांगितले, हे बघ, आम्ही त्यांनी मागण्याकरिताच आलेलो आहोत, पण आमची इच्छा अशी आहे की तू वस्त्ररहित होऊन आम्हाला संतुष्ट करावं, आम्हाला भिक्षा द्या. आता काय करावं. मग तिने विचार केला, परपुरुषाच्या समोर जर मी वस्त्ररहित होऊन गेले तर माझं पातिव्रत्याचं सत्व निघून जाईल, एक मुद्दा. आणि माझ्या दारात आलेला अतिथी जर विन्मुख गेला तर तो विन्मुख झालेला अतिथी घेऊन जाय पुण्य संपत्ती. म्हणून अतिथी जर दारातून विन्मुख झाला तर तो सुद्धा सत्व घेऊन जाईल, दोन्ही प्रकारानं सत्व जाणार आहे. मग काय केलं पाहिजे. मग पतिराजाचं स्मरण केलं, त्यांना थांबायला सांगितलं. दारात 3 अतिथी दारात थांबले. पतिराजाचं स्मरण केलं. तो कमंडलू घरात भरून ठेवलेला होता ना, त्यातलं जल घेतलं आणि ते पतीचं स्मरण करूनच तिघांवर शिंपडलं. त्याचा परिणाम काय झाला असेल तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 देव छोटी छोटी बालकं झाली. 3 बालकांना अनुसूयेनं आपल्या घरामध्ये नेलं. छोट्या छोट्या बाळांना पाहून तिला वात्सल्य भाव निर्माण झाला आणि प्रेमपान अशा पद्धतीने आला. आणि मग त्यांनी तिघांना दुग्धपान केलं, स्तनपान केलं आणि ते संतुष्ट झाले. त्यांचं काय म्हणणं होतं, वस्त्ररहित होऊन त्यांनी आम्हाला संतुष्ट कर. आई झाली म्हणून स्वामी 3 जगाचा, आई विना भिकारी, आई वाचून भिकारीच आहे, तिच्या दारात जाऊन उभा राहिला, त्याला आई मिळाली. आणि मग त्यांनी महाराज 3 बालक घरामध्ये सुंदर अशा पद्धतीने खेळतायत. आत्रेय ऋषी तपश्चर्या करण्याकरिता गेलेले आले, त्यांनी पाहिलं आपल्या घरात त्यांनी 3 बालक आहेत.
अनुसूयेने संपूर्ण प्रकार वर्णन करून सांगितला. फार समाधान वाटलं. पाळण्यात त्यांनी 3 बालकांना घातलेलं आहे आणि अतिशय आनंदाने त्यांचं संगोपन सुरू आहे. पण बराच कालावधी लोटला. म्हणजे त्यांनी 7ला 5 मिनिटं कमी होते एवढा काळ त्यांनी झाला होता. म्हटलं काय करावं. त्या 3ही असणाऱ्या लक्ष्मी, त्याच्यानंतर ब्रह्मानी, पार्वती, तिघींना त्यांनी चिंता वाटू लागली. आपले हे गेले ना अजून कशी येईना. इतका वेळ झाला. मग काय करायचं. नारदाचं स्मरण केलं. नारदजी आले. ते म्हणले अहो हे आमचे गेले अजून येत नाहीत. गेले कुठे. नारदाने सांगितलं मी तुम्हाला सांगितलं होतं फार मोठी पतिव्रता आहे, तिचं फार मोठं सत्व आहे, तुम्ही तिची सत्व परीक्षा पाहण्याकरता पाठवलं. आता ते येणार नाहीत. आता ते छोटे छोटे बाळ झाले. आता काय करायचं. हो म्हणे नारदजी तुम्ही समजून सांगा. आपल्याच्याने ऐकणार नाही. मग काय केलं पाहिजे. तुम्हालाच जावं लागेल. आता नाईलाज झाला. मग त्या तिघी अनुसूयेच्या आश्रमात आल्या आणि आल्यानंतर त्यांनी महाराज तिघींनी बोलायला सुरुवात केली. मी लक्ष्मी, ही ब्रह्मानी, ही त्यांनी पार्वती, आम्ही तिघी जणी आलेलो आहोत आणि तुमच्या घरामध्ये पाळण्यात घातलेले जे छोटे छोटे 3 मुलं आहेत ना ते आमचे पती आहेत. आमचे पती आम्हाला देऊन टाका. ती म्हणजे असं का. घेऊन जा. मग जा म्हणे तुमचे पती घेऊन जा. पाळण्याच्या जवळ तिघी जणी गेल्या. तिघींना घाई झाली होती. घाईघाईने त्यांनी लक्ष्मी समोर गेली आणि हात समोर केला. पण हात समोर केल्याबरोबर फसगत झाली. काय झालं. 3ही बालक सारखेच दिसत होते. तिच्या मनात असा विचार आला मी लक्ष्मी आहे आणि चुकून जर शंकराला हात लागला तर माझं पातिव्रत्य भंग होईल, कारण तिघं सारखेच दिसतात. मग काय करायचं. मग पार्वती म्हणले तुला समजत नाही, तू बाजूला हो, मी पाहते. तिघींची पण फजिती झाली आणि मग तिघी व्याकुळ होऊन अनुसूयेच्या समोर आल्या आणि तिला म्हणू लागल्या आई आम्हाला आमचे पती ओळखू येत नाहीत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मग अनुसूयेने बोलायला सुरुवात केली अशा कोणत्या प्रकारच्या पतिव्रता तुम्ही आहात की नवराच ओळखू येत नाही. पतिवर्तीला नाही काय निदान नवराच ओळखू यावं की नाही. भाऊ एक दृष्टांत सांगायचे बरं का. आता वेळ संपून गेली मी काय करू त्याला. तुम्ही ऐका पण बऱ्याच दिवसाचा मला उपवास बऱ्याच दिवसाचा बऱ्याच दिवसांनी बोलणं सुरू आहे. जास्त लांबू नये पण तरी सुद्धा म्हणजे तो दृष्टांत सांगायचे भाऊ. ते म्हणायचे तू तू लग्नाला गेले आणि थोडं थकलेले होते. तुम्हाला आठवतं नाही मला माहित नाही. आणि त्याने ते सांगितलं की आता मी फार दमलेलो आहे आणि ती लाल शाल मी पांघरलेली आहे आणि तू ये आणि माझे पाय फार दुखत आहेत पाय दाबून दे असं सांगून टाकलं. आता तो गेला. आता ते जानसवाडा म्हणतात की नाही त्याला. ते जानसवाड्यात घुसला. त्याला जागाच नव्हती झोपायला. ते तिकडच्या कोपऱ्यात जाऊन झोपला. त्याच्यासारख्या शालीवाला दुसरा होता आणि तो दाराच्या तोंडाला झोपला होता. आता काय झालं. ती आली. आल्यानंतर तेल आणलं खोबऱ्याचं. त्याच्यानंतर काश्याची वाटी आणली आणि आणल्यानंतर ते लाल शाल पाहिली. आता ते आपलं झोपला होता पांघरून घेऊन. त्याचे पाय घेतले आणि दाबायला सुरुवात केली. तेल लावलं पायाला. काश्याच्या वाटीने चोळून ते पायाला त्याला विश्रांती मिळाली म्हणून रातभर त्याची सेवा केली. आता त्याला झोप अशी लागली होती. तो याच्यापेक्षा डेंजर असला गाळ झोपला. त्याला समजणार काय शांतपणे झोपून राहिला आणि मग तिने भरपूर पाय बी त्याचे दाबले आणि निघून गेली. हा सकाळी तापला ना. रातभर वाट बघत होत मला कुठे गेली होती माझे पाय दाबायला. ती म्हणजे रातभर पाय दाबीत होती. मग काय झालं. तात्पर्य मला एवढंच सांगायचं नवराच ओळखू आला नाही. पाय जरी दाबले समजा तोंडावर त्याने पाहून गेले पाय तो ओळखू आपल्या नवऱ्याचे पाय ओळखू आला. आता याला कसं पतिव्रता म्हणावं. नवराच ओळखू आला. मग पतिव्रतेला नाही काय तुम्ही पतीच ओळखू यावा की नाही. म्हणून अनुसूयेने हाच प्रश्न विचारला तुम्ही अशा कशा पतिव्रता तुम्हाला पती तुमचं ओळखू येत नाही. आणि मग मात्र त्याने व्याकुळ झाले आई क्षमा कर आम्ही तुझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला आणि मग आमचे पती आता आम्हाला देऊन टाक. आणि मग त्यांनी अनुसूयेने पुन्हा पूर्वस्थितीमध्ये त्यांना आणलं. ब्रह्मा विष्णू महेश प्रत्यक्ष प्रगट झाले आणि ते प्रगट झाल्यानंतर बरोबर 7 वाजता झाले. प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी जाण्याकरिता निघाले. अनुसूयेने विनंती केली देवतांनो तुम्ही माझ्या आश्रमात आलात, बालरूप घेऊन आलात, तुम्हाला पाहून माझ्या अंतःकरण विभोर झालं आणि तुम्ही आता निघून जात आहात. हा आश्रम आता मोकळा होणार आहे, मी काय करू. आणि मग त्यांनी 3 देवांनी आशीर्वाद दिला की आम्ही जाणार नाही, तुझं प्रेम आम्हाला प्राप्त झालेलं आहे, आम्ही परत तुझ्या घरी अवतीर्ण होऊ. आणि मग त्यांनी 3 देवांनी यायचं ठरवलं. यथाकाल त्यांनी अनुसूयेला गर्भधारणा झाली. तिला पहिला मुलगा झाला भगवान शंकराच्या कृपेने. त्याचं नाव ठेवलं दुर्वासा. दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली. दुसरा पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव ठेवलं दत्त. आणि तिसरा मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं चंद्रमा. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं प्राप्त झाला चंद्रमा. असे 3 मुलं अनुसूयेला झाले. आणि 3ही मुलं मोठे होऊन आपापल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले. परत तोच पेच निर्माण झाला की तुम्ही मोठे झाले, आपापल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले, आमचं काय होईल. म्हणून 3 देवांनी विचार केला
की आता आपण जायचंच नाही. मग काय करायचं, इथंच थांबायचं. कसं थांबायचं, आपण तिघांनी एकत्र येऊन थांबायचं. तिघांनी एकत्र यायचं. म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवतांनी आपापलं दिव्य तेज एकवटलं आणि एकवटून एक दिव्य असणारी मूर्ती आत्रे आणि अनुसूयेच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाली. ती जर कोण असेल तर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. मग त्रैलोक्याचा असणारा राणा जो सत्वगुण रजगुण आणि तमगुण तीन गुणांचा पुतळाच एकत्र त्यांनी प्रगट झाला. त्याला तीन मस्तक त्यांनी प्रगट झाले. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले. आणि मग तीन शिरे, मग तीन मस्तक म्हणल्यावर 6 हात, तीन शिरे 6 हात, तया माझे दंडवत असे दत्तात्रय भगवंताचा अशा पद्धतीने प्राकट्य झालं. आणि मग त्यांनी सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरिता, जगाचं हित करण्याकरिता दत्तात्रय प्रभू आणि स्मर्तुगानी रूपाने त्यांनी विचरण करू लागले. म्हणजे आत्रे अनुसूयेच्या जवळही राहिले. तुम्ही जिथं जिथं त्यांचं स्मरण कराल तिथं तिथं ते प्रगट होतात. फक्त आपण अंतकरणापासून त्यांच्या समोर म्हटलं पाहिजे, माम पाही भगवान दत्त, माम पाही भगवान दत्त, माम पाही भगवान दत्त. हे भगवान दत्तात्रया मला पहा, माझ्याकडे पहा, माम पाही भगवान दत्त हे म्हणत राहा. केवढ्या मोठ्या संकटात असाल सोडवण्याकरिता येतात, किती मोठ्या त्रासात असाल त्रासातून मुक्त करण्याकरिता येतात. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी ते दत्तात्रय भगवान स्मर्तुगामी असल्या कारणानं भोळ्या बावड्यांच्या समोरही प्रगट होतात. अनेकांना अशा पद्धतीने सांभाळतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दत्तात्रय भगवंताची उपासना करण्याची फार मोठी परंपरा आहे. नाथमार्गांकडून आपण ती परंपरा पाहू शकतो की नाथांना दत्तात्रय भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं दौलताबादच्या किल्ल्यावरती आणि जनार्दन स्वामींचा आशीर्वाद प्राप्त झाला. आणि शुलीभंजन नावाच्या क्षेत्रामध्ये तपश्चर्या करण्याचा योग आला. तपश्चर्या नाथांनी केली आणि मग नाथांना त्यांनी महाराज दत्तात्रय भगवंताची संगत प्राप्त झाली. एवढी प्राप्त झाली की दत्तात्रय भगवंतांनी नाथांची चोपदारकी केली. चोपदार होते दत्तात्रय भगवान नाथ महाराजांचे. एवढं सामर्थ्य नाथांच्या तपश्चर्येत होतं. म्हणून अभंग आपण नाथ महाराजांचा पाहू शकतो. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिण बंधू सुलता दत्त माझा, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मदशी आधारू दत्तराज. म्हणून दत्तच माझं सर्वस्व आहे असं त्यांनी नाथ महाराज स्वतःच वर्णन करून सांगतात. म्हणून दत्तात्रय भगवान अशा पद्धतीने प्रगट झालेले आहेत. काय काय काम करतात दत्तात्रय भगवान? हे दत्तात्रय भगवान दुष्टांचा संहार करतात, दैत्यांचं त्यांनी निर्दळन करतात. एवढंच करतात का नाही, हे त्यांनी गुरुरूपानं प्रगट होऊन उद्धाराचं कार्य सुद्धा करतात. अनेकांचा उद्धार करण्याचे काम दत्तात्रय भगवान करतात. अनेकांना उपदेश दत्तात्रय भगवंतांनी केला. आपल्या कृतीतून लोकांना बरंच काही शिकवलं. आपण दत्तात्रयांची 24 गुरु पाहतो. दत्तात्रयांनी 24 गुरु केले. गुरु केले म्हणजे काय? जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिशे. ज्याच्या ज्याच्याकडून पृथ्वीकडून गुण घेतला तितिक्षा नावाचा, आकाशाकडून गुण घेतला, आकाशाला गुरु मांडलं, पंचतत्वांना गुरु मांडलं, अनेकांना गुरु मांडलं. एका कुमारिकेला गुरु मांडलं. तिला पाहायला पाहुणे येणार होते आणि ती कांडन करत होती. तिच्या हातात त्यांनी बांगड्या होत्या आणि त्या बांगड्या त्यांनी कांडन करताना वाजत होत्या. मग तिने विचार केला की मी आता कांडन करते, पाहुण्यांना जर कळालं पाहुणे काय म्हणतील. बाकीच्या बांगड्या काढून ठेवल्या आणि एकच बांगडी ठेवली. एक बांगडी ठेवून कांडन करायला लागली. आता वाजायचं बंद झालं. त्याच्यातून काय शिकले? एक जर असलं की भांडण होत नाही, एकटा जीवन सदाशिव असे म्हणी तयार झाल्या. म्हणजे शिकण्यासारख्या गोष्टी. कुंभार होता, कुंभाराकडून त्यांनी कुंभाराला गुरु मानलं. राजाची मोठी वरात समोर निघून गेली. कुंभार त्यांनी मडकं घडत होता. एवढा मग्न झाला होता मडकं घडण्यामध्ये की कुंभार राजाची वरात गेली सुद्धा कुंभाराला कळालं नाही. कोणी लोक विचारला आले म्हणजे का इथून राजाची वरात गेली का? ते म्हणे मला माहित नाही. त्याच्या समोरून गेली होती. त्याला गुरु मानलं. का गुरु मानलं? त्याच्या ठिकाणी जी एकाग्रता होती ती एकाग्रता ग्रहण केली की अशी एकाग्रता आपल्या जीवनामध्ये असावी. असे अनेकांना दत्तात्रय भगवंतानं गुरु मानलं आणि अनेकांना भगवान दत्तात्रयांनी शिष्य म्हणून स्वीकारलं. अनेकांना त्यांनी महाराज उद्धरून नेलं. मला अनेक लोकांची यादी. प्रल्हादाला उपदेश केला, भागवतातलं वर्णन आहे. प्रल्हादाला त्यांनी दत्तात्रयाने उपदेश केला आणि मग त्यांनी कृतार्थ करून टाकलं. आपण कार्तवीर्याचं नाव म्हणजे त्याचा तो किती बलाढ्य असणारा सहस्रार्जुन त्याचं नाव. त्याला 1000 हात भगवान दत्तात्रयांच्या कृपेने प्राप्त होते. त्याच्यावर कृपा केली. आलर्काचा उद्धार दत्तात्रयांनी केला. असे अनेक त्यांनी उद्धरून दत्तात्रयांच्या कृपेने गेले आणि कृतार्थ स्थिती सर्वांना प्राप्त झाली. गुरु रूपाने आले आणि आज्ञान घालून गेले. आज्ञान घालून गेले म्हणजे अज्ञानाचा नाश करून मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून दिली. आत्मस्वरूपाचा त्यांनी बोध प्राप्त करून दिला. बोध प्राप्त होणं, ज्ञान होणं. ज्ञान होणं म्हणजे काय? काय व्हावं? भाऊ म्हणायचे मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळालं. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे कांद्याचं, वांग्याचं, बटाट्याचं असं नाही.
ज्ञान होणं म्हणजे काय, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळावं, याचं नाव आहे ज्ञान. म्हणून ते काय करतात तर गुरुरूपानं प्रगट होतात आणि काय देतात तर ज्ञान देतात आणि ज्ञान दिल्यानंतर त्यांनी त्याच क्षणाला त्यांनी उद्धरून टाकतात. म्हणून त्यांनी त्या मोक्ष स्वरूपापर्यंत जर जायचं असेल तर त्यांनी बाकीच्या सगळ्या खटाटोपी करत बसू नये. मग काय करावं, जाणत्या माणसानं म्हणून जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, म्हणून तुम्हाला ज्ञान हवंय, म्हणून तुम्हाला मनुष्य शरीर मिळालंय ना, म्हणून त्या मनुष्य शरीरामध्ये आयुष्य मिळालंय ना, म्हणून त्या मनुष्य शरीरामध्ये धडधाकट आपण अजून आत्मा ऐकू येते. पाहता तुम्ही सगळे माझ्याकडे, अजून कोणा झोपा आलेल्या दिसत नाहीत, पण आहे की नाही सगळं. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला समजत आहे म्हणून, तुमच्या ठिकाणी बुद्धी आहे म्हणून, तुम्हाला त्यांनी मोक्ष प्राप्तीचा अधिकार आहे म्हणून, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून कडे लावायच्या. हे सगळं तुमच्याकडे आहे म्हणून जा भावास त्याच्यावर जोर द्यायचे, म्हणून असं म्हणायचे. म्हणून जाणते न गुरु भजीजे. म्हणून अशा जाणत्या मनुष्याने काय करावं, गुरुचं भजन करावं. जाणते न गुरु भजीजे काय होईल, त्याने कृतकार्य होईल, त्यामुळे कृतार्थ अवस्था प्राप्त होईल, कृतकृत्यता प्राप्त होईल. कृतकृत्यता म्हणजे काय, परत आहे का, जे प्राप्त करून घेतला असता काहीही प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही, त्याला कृतकृत्य अवस्था म्हणावं. पण त्याने कृतकार्य होईजे म्हणजे काय, श्रीगुरूंची जर आपण त्यांनी जाणत्या माणसानं गुरुला जर भजलं तर काय होईल, कृतकार्य होता येईल, कृतार्थ होता येईल, काहीच मिळवण्याचं शिल्लक राहणार नाही. कसं काय त्यांनी, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, उदाहरण सांगितलं. जसं त्यांनी झाडाच्या मुळाला पाणी घातलं म्हणजे फांद्या आणि फुलं आपोआपच त्यांनी बहरून येतात, तसं त्यांनी फक्त श्रीगुरूंचं भजन पूजन केलं म्हणजे सगळ्या देवदेवता आपोआपच प्रसन्न होतात. म्हणून देवदेवतांना प्रसन्न करून घ्यायचं असेल, जर त्यांनी मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल, मोक्ष स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर बाकीचं सगळं करत बसण्याची आवश्यकता नाही, फक्त श्रीगुरूंची सेवा करावी आणि ती सेवा केल्यानंतर ती आपल्याला प्राप्त करून देतील बोध. सेवा कशी करावी, टंगळ मंगळ करू नये, मनापासून सेवा करावी. काय तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ तनानं करावी, मनानं करावी, जीवापासून त्यांनी श्रीगुरूंची सेवा करावी. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आणि अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे, अगर्वता करावे, दास्य सकळ. गर्व करू नये, नाही तर फुगीरपणा साऱ्या दुनियात दाखवते, तो गुरूंच्या समोर दाखवू नये. जर फुगीरपणा गुरुजींच्या समोर दाखवायला सुरुवात केली तर आपलं काही शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांच्या समोर सतत नतमस्तक व्हावं, जीवनामध्ये स्वतःला सतत शिष्य समजावं. आपल्याकडे जरी गुरुपणा आला तरी स्वतःला गुरु समजू नये, स्वतःला शिष्य समजावं. मी त्यांचा शिष्य आहे असं म्हणावं. मी आमक्याचा गुरु आहे म्हणण्यापेक्षा मी आमक्याचा शिष्य आहे हे म्हणून जगण्यात फार मोठेपण असतं. मग भाऊंच्या तोंडात दाना भिजायचं नाही, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. हे काय होतं, गुरुजींवर फार प्रेम होतं. म्हणून त्यांनी मोठे बाबा म्हणायचे, असं म्हणायचे. ते मोठे बाबा मला माहित नाही, पाहिले नाहीत, मी मेकरीमध्ये कोणते तरी मोठे बाबा होते, म्हणून त्यांनी त्यांचं नाव घ्यायचे परत परत. हे काय होतं, ही कृतज्ञता अंतकरणात होती. म्हणून श्रीगुरूंविषयी आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता असावी आणि त्या कृतज्ञतेतून आपण आपलं जीवन त्यांनी जगावं आणि मग आपल्याला त्यांनी बोध ते प्राप्त करून देऊ शकतात. तेवढं सामर्थ्य आपल्याला त्यांनी प्राप्त होईल, त्यांच्या कृपेने आपण बोध संपन्न होऊ शकतो. म्हणून त्यांनी कृपा कटाक्षी निहाळले, आपल्या पदी वैसविले आणि बाप रखुमादेवर विठ्ठले भक्ताचे देववरदान. याचा अर्थ लावत असताना असा अर्थ लावला जातो, देवानं कृपा कटाक्षानं भक्ताकडे पाहिलं आणि आपल्या पदावर बसवलं आणि मग असं वरदान भक्ताला दिलं, तसा अर्थ लावायचा नाही. अर्थ काय करायचा, कृपा कटाक्ष निहाळले. श्रीगुरु काय करतात, कृपेच्या कटाक्षानं पाहतात आणि आपल्या पदी वैसविले, आपल्या पदावर म्हणजे आपल्या स्थानावर आरोप त्यांनी करून देतात. कसं काय घडतं, भगवंतानं त्यांना असं वरदान दिलेलं की ज्याच्याकडे पाहाल त्याला आपल्यासारखं करून टाकलं. पण आपणासारखे करते तात्काळ नाही, काळ वेळ तयार आहे. पण आपल्यासारखं करण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर श्रीगुरूंमध्ये आहे. लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधची. लोखंड आणि परीस जर एकत्र आणला तर परीस लोखंडाचं सोनं करू शकतो, पण परीस करू शकत नाही. पण श्रीगुरु अशा आहेत, आपल्यासारखंच करून टाकतात. म्हणून जाणते न गुरु, हे असं ज्याला कळलं त्यानं गुरु भजीजे, त्यानं कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून त्यांनी श्रीगुरूंची उपासना करावी. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. अतिशय सुंदर हे मंदिर या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि त्याच्यात प्रसन्नता पण आहे. मूर्तीकडे पाहिल्यानंतर मन भरून येतं. तुम्ही जरी आधी फुलं टाकले असले तरी आम्ही बरोबर 6च्या काट्यावर टाकले, म्हणजे आम्ही बरोबर वेळेत अशा पद्धतीने फुलं टाकण्याकरता आलो.
म्हणून दत्त जयंती आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे. आता सगळ्या ठिकाणी जन्माच्या आधी प्रवचन करतात, पण तुम्ही यांची सवड पाहिली असणार. हे लवकर नाही जमले मग काय करायचं, मग काय करायचं आहे की नाही. ते राऊत महाराजांसारखं तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे. ते म्हणायचे 6 ते 8 कीर्तन करायचं. म्हणजे 6 लोक यायचे नाहीत, म्हणजे जेवढे येतील तेवढे येतील, नाही आले असं म्हणायचे. ते आपण आपल्या नियमाला पक्क राहायला पाहिजे. म्हणजे असं आता ह्या लोकांना फुलं टाकायला कुठं सवड भेटली, हे नंतर आलेले सगळे लोक दिसतात की नाही. यांनी 6 वाजता फुलं टाकले नाही, थोडेच होते मुठभर मी आलो त्यावेळेला, आणि जे होते त्याच्यातले भजनावाले निघून गेले तुमचे. मला जेवढे निमे होते निमित्त निघून गेले त्यातले, असू द्या. म्हणून जन्म आता अशा पद्धतीने दत्तात्रय भगवंताचा या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक देवदेवता आपण पाहतो, देवपंचायतन पाहतो. त्याच्यामध्येच त्यांनी दत्तात्रय भगवंताला आपण पाहावं आणि त्यांची उपासना करावी. आपल्या अंतकरणातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्राप्त करून देणारे आहेत. भुक्ती आणि मुक्ती दोन्ही पण फुकट देणारे आहेत. भुक्ती म्हणजे संसारातले भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. ते असे आहेत जे भोगही प्राप्त करून देतात आणि मोक्षही प्राप्त करून देतात. पण भोग मागणारे लोक जरी त्यांच्या समोर जात असले तरी मोकळ्या हाताने येत नाहीत, आणि मोक्ष मागायला गेला तर बोध प्राप्त करून देतात, मोकळ्या हाताने त्यांनी जाऊ देत नाहीत. हे त्यांचं सामर्थ्य आहे. दिवसभरात कितीतरी ठिकाणी फिरतात, तेवढं सांगतो थांबतो. पहाटे स्नान करण्याकरिता भीमा अमरजा संगमावर असतात. पहाटच्या स्नानाला भीमा अमरजा संगमावर असतात. त्यानंतर त्यांनी दुपारची भिक्षा गाणगापुरात करतात. दुपारची भिक्षा 12 वाजता गाणगापुरात करतात. त्यानंतर त्यांनी दुपारची विश्रांती माहूरगडावर करतात. दुपारी 2:30 वाजता विश्रांती करता माहूरगडावर जातात. संध्याकाळचा फेरफटका कोल्हापुरात असतो. अंबाबाईच्या समोर त्यांनी जातात, तिथंच मंदिर आहे आतमध्ये. मग संध्याकाळचा फेरफटका कोल्हापुरात असतो आणि रात्री विश्रांती करण्याकरिता गिरनार पर्वतावर जातात. ही दत्तात्रयांची दिनचर्या. आणि या दरम्यान जे भक्त अंतकरणापासून त्यांची उपासना करून त्यांना हाक मारतील त्यांच्या समोर प्रगट होतात. दत्तात्रयांचे मुख्य 8 पीठं आहेत. त्या सगळ्या 8 पीठांची जर आपण त्यांनी अशा पद्धतीने यात्रा केली तर दत्तात्रय दर्शनाला आपण पात्र होतो असं त्यांनी समजलं जातं. म्हणून कारंजा नावाचं ठिकाण आहे, कुरवपूर नावाचं ठिकाण आहे, कर्दळीवन नावाचं ठिकाण आहे. अशी त्यांनी 8 पीठं, गाणगापूर नावाचं ठिकाण आहे. ही 8 पीठं दत्तात्रयांची पाहिली जातात आणि त्या पद्धतीनं त्यांनी दत्तात्रयांची उपासना त्या त्या पीठांवर विशेष रूपाने केली जाते. आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. भीमा अमरजा संगम, भीमा अमरजा संगम गाणगापुरापासून जवळ आहे. भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे. त्या संगमावर स्नान करण्याकरता जातात. दुपारची भिक्षा गाणगापुरात करतात. असं म्हणून त्यांनी आपण भगवंताचं स्मरण केले की आपल्या समोर ते प्रगट होतील, समर्थोगामी आहेत. दत्तात्रयांची उपासना जर करायची असेल, एकच ग्रंथ सगळ्या लोकांना माहिती आहे, त्याचं नाव आहे गुरुचरित्र. पण फक्त गुरुचरित्रापुरतीच मर्यादित राहू नका. अजून एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे दत्तप्रबोध. दत्तप्रबोध नावाचा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये फार विस्तृत दत्तात्रयांचं वर्णन आहे. दत्त महात्म्य असा पण एक ग्रंथ आहे, त्याच्यात पण दत्तात्रयांचं विस्तृत महात्म्य पाहायला मिळतं. आपल्याला फक्त गुरुचरित्रच माहिती आहे. अनेक ग्रंथ त्यांचं वर्णन करणार आहे. ज्यांना दत्तात्रयांची उपासना करायची असेल त्याने त्या माध्यमातून उपासना करावी. निर्धारित माझी वेळ आता संपून गेलेली आहे. जास्त काही नाही, जेवढ्या टायमाला सुरू केलं तर तेवढ्याच आपण आता थांबलेलो आहोत. म्हणून आता या ठिकाणी थांबतो. यांनी सांगितलं भाऊ कार्यक्रम करत होते आणि भाऊ करत होते म्हणून तुम्हाला कार्यक्रम करायला यावं लागेल. आणि भाऊंच्या करताच कार्यक्रमाला आलो. तुम्हाला सगळ्यांना पाहून किती वेळा भाऊ आठवले आज मला. तसे भाऊ मला आठवतातच कीर्तनांमधून, सततच आठवत राहतात. पण सगळ्या लोकांना पाहिल्यानंतर अजून आठवणीला त्यांनी उजाळा प्राप्त झाला. आणि भाऊ आठवणीतून जाण्यासारखे नाहीत. ज्यांनी ज्यांनी पाहिलंय त्यांच्या पोटातच आहेत माणूस ते, आणि ते हातून त्यांनी जाणीव करून देतात. थोडं चुकीचं वागून बघा, भाऊ तुमच्या डोळ्यासमोर दिसतात की नाही. ते हंटर घेऊनच त्यांनी दिसतात. म्हणजे ते असेच होते. मग कोमल पण तेवढेच होते आणि ते कडक पण तेवढेच होते, प्रेम देणार होते. आलेल्या माणसांना, आता तुम्ही सगळे चट्टेवर बसले की नाही, माणसं आले की लगेच त्याने सुटायचे, घुंगडी टाकायला सुरुवात करायची. आणि जर माणूस नाही म्हणला तर मग मात्र त्याच्यावर गरम व्हायचा, याच्यावर म्हणायचं. ते जर चहा प्यायला नाही म्हणा तर त्याला लगेच ताबडतोब खावडायचं, चहा प्यायलाच लावायचा. म्हणजे ते कोमल पण होते आणि कडक पण होते, दोन्ही अंग भावांकडे होते. पाठाला आम्ही ज्यावेळेला येत होतो, अंबादास काकाला माहिती आहे, फक्त पाय वाजला ना पाय तरी भाऊ जागे व्हायचे, उठून बसायचे, लगेच ग्रंथ घ्यायचे की सांगायला सुरुवात करायची. म्हणजे ही पण खूबी भाऊंकडे अशा पद्धतीने होती. असो, त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांकडे पाहून मला भाऊंची पण आठवण त्यांनी अशा पद्धतीने ताजी झाली. म्हणूनच
की प्रवचन करण्याकरिता आलो. आता आपण तिथं महादेवाच्या मंदिरात तवलीमळ्यामध्ये करतो की नाही कशाचा शिवरात्रीचा कार्यक्रम. आता 2 वर्षापासून आलो नाही मी, पण तरी सुद्धा सेवा मात्र तिथे घडते. का घडते? तुमच्याकडची सेवा करण्याचं कारण एवढंच की तुम्हाला पहिल्यावर भाऊंची आठवण त्या जागी होते आणि तुमचं सगळं जरूर माझ्यावर आहे. मी जन्मभर लक्षात ठेवणार आहे की ह्या तुमच्या गावाला मी माहेर म्हणतो की नाही. मग तुम्ही मला बोलावलं नाही बोलावलं तरी मी तुमच्या गावात येणारच आहे. म्हणून असंही बी येणारच आहे मी तुमच्या गावात. आमंत्रण लागत नाही म्हणूनच त्यांनी असं आहे. असो, झालेली सेवा दत्तात्रय भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. या 2020ने बरीच चांगली माणसं नेली. बऱ्याच गोष्टी त्यांनी अंतकरणाला हेलावून टाकणाऱ्या अशा पद्धतीने घडल्या. बरेच महाराज मंडळी सुद्धा याच कालामध्ये त्यांनी वैकुंठाला गेले. त्याच्यामध्ये वक्ते बाबा, पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वक्ते बाबा सगळ्यांना माहिती आहे. वक्ते बाबांचं वैकुंठ गमन झालं. भीष्माचार्यांसारखेच जगले आणि भीष्माचार्यांसारखाच शेवट केला. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत नव्हती, पण लोक म्हणायची उत्तरायणाची वाट पाहतात. राऊत महाराज म्हणले कोणाला तरी की बाबांना विचारलं होतं, बाबा कधी जाणार? ते म्हणजे उत्तरायण लागले की जाईल. हे त्यांचे शब्द होते. आणि 21 तारखेला बाबांचं शरीर सुटलं. 21 तारखेलाच उत्तरायण सुरू झालं. उत्तरायण सुरू झालं आणि पहाटे 3:30 वाजता बाबांनी शरीर सोडलं. म्हणजे ही काही विशेष साधना, विशेष तपश्चर्या त्यांची आहे आणि म्हणूनच त्यांना हे करता आलं. पण आपण सर्वजण बाबांना 2 मिनिटाची श्रद्धांजली अशा पद्धतीने समर्पित. यानंतर पसायदान त्यांनी म्हणतील आणि पसायदान म्हणल्यानंतर असं बसूनच राहा सर्वांनी, डोळे बंद करून फक्त 2 मिनिटं सर्वांनी बसा आणि मग अशा पद्धतीनं म्हणा आता पसायदान.